याच्यामधून आवाज एक येतो, हा. तर तो आवाज खरंच येतो का? नाही, तेव्हा लोक म्हणायचे की महाराजांच्या वटवृक्षाखाली अशी एक छोटी देवळी आहे, तिथे एक वाक्य लिहिलं होतं, हम गया नहीं जिंदा है. तिथं जर आपलं डोकं आत घातलं तर आपल्याला आवाज येतो की हम गया नहीं जिंदा है किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठी, असं म्हणायचे. पण एक लौकिक अर्थानं जर बघितलं तर महाराज सांगतात की भिवू नको मी तुझ्या पाठीचे, ते कानात घुमलेलं आहे ते दिसतंय. पण असा कुठला एकदम काय म्हणतात की चमत्कारिक बाब म्हणून त्याच्याकडे बघण्यात काय अर्थ नाही. बरोबर. पण महाराज सदैवच सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीच्या, त्यामुळे खरंय. तो आवाज कायम अंतरंगात यायलाच पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरे पान बाबतीत पान आणल्यानंतर तसं विचारलं की फायदा होईल किंवा अशा गोष्टी, तर महाराज जेव्हा होते तेव्हा महाराजांची नख सुद्धा घेऊन, म्हणजे जी नख कापली जायची, कापायचे, ती नख घरात घेऊन गेल्यानंतर सुद्धा लोकांच्या बाधा दूर झाल्याच्या घटना महाराजांच्या बरोबर राहिलेल्यांचे वंशज सांगतात. म्हणजे महाराजांच्या सहवासानं हे सगळं पवित्र झालेलं वस्तू आहे. म्हणून एक श्रद्धेचा भाग म्हणून ते पान घरात नेल्यानं माणसाला आनंद मिळतो. इतकंच की ते पानच नेलं तर चांगलं असायची बात. हा, हा. एक श्रद्धेचा भाग म्हणून महाराजांच्या का म्हणजे त्या वटवृक्षावर पूर्वी एक वाक्य लिहिलं होतं, ह्या वटवृक्षाने श्री स्वामींशी पाहिले. एकच माणूस जिवंत आहे, एकच जिवंत आहे, दुसरं काय आहे. बरोबर.